आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार आता मैदानात उतरले। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवेळी शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात देखील उपस्थित असणार आहे। मुंबईचं ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि त्यामुळे शरद पवार याच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, रोहित पवार यांच्या ईडी चौकशी दरम्यान आता शरद पवार हे काही अंतरावर असलेल्याच राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयामध्ये उपस्थित असतील। अगर नक्कीच उद्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी जी आहे ती मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात होणार आहे आणि ईडीच्या कार्यालयाच्या अगदी मागच्या बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं प्रदेश कार्यालय आहे आणि या प्रदेश कार्यालयामध्ये उद्या शरद पवार जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। जोपर्यंत रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू राहणार तोपर्यंत शरद पवार हे त्याच कार्यालयात बसून राहणार आहे। एकंदरीतच संपूर्ण रोहित पवार यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक जे आहेत ते मुंबईत देखील एकवटणार आहेत आणि त्याचसोबत शरद पवार हे स्वतः आता रोहित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत। एकंदरीतच राष्ट्रवादीचं संपूर्ण ईडीवरती दबाव तंत्र जे आहे या संपूर्ण चौकशीमध्ये ते केलं जाणार आहे आणि त्याच करता संपूर्ण शरद पवार जे आहेत ते आता रोहित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उद्या उतरणार आहेत। नक्कीच अक्षय, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी दरम्यान देखील मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे उद्याच्या घडामोडीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।